शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण ब्ल्यू कॉपर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत। त्यामध्ये आपण ब्ल्यू कॉपरमध्ये कोणता ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट येतो, तसेच ते कोणकोणत्या पिकांवर व कोणकोणत्या बुरशीजन्य व बॅक्टेरियाजन्य रोगाला कंट्रोल करते, त्याचे एकरी प्रमाण व इतर कोणत्या रासायनिक औषधांबरोबर कॉम्बिनेशनमध्ये वापरता येते व ते कशा प्रकारे कार्य करते याबद्दल माहिती घेणार आहोत। तसेच कोणत्या पिकांमध्ये व कोणत्या वातावरणात व कोणत्या औषधांबरोबर वापरू नये व त्याचे पिकावर होणारे दुष्परिणाम याबद्दल देखील माहिती बघणार आहोत। सर्वात प्रथम ब्ल्यू कॉपरमध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे कार्य करणारा घटक कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये आहे। कॉपर ऑक्झीक्लोराइड हे औषध बुरशीजन्य व बॅक्टेरियाजन्य रोगांना चांगल्या प्रकारे कंट्रोल करते। कॉपर ऑक्झीक्लोराइड हे मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे, जसे की क्रिस्टल कंपनीचे ब्ल्यू कॉपर या नावाने, टाटा कंपनीचे ब्लायटॉक्स या नावाने व धानुका कंपनीचे धानुटॉप या नावाने उपलब्ध आहे। कॉपर ऑक्झीक्लोराइड हे ब्रॉड स्पेक्ट्रम आणि कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे। ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजेच एकाच वेळेस अनेक बुरशीजन्य रोगाला कंट्रोल करते। कॉन्टॅक्ट फंगिसाइड म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे। याचा वापर स्प्रेइंगसाठी, पिंचिंगसाठी तसेच खतामध्ये मिसळूनसुद्धा केला जातो। वेलवर्गीय पिकामध्ये येणारा डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, द्राक्ष पिकामध्ये येणारा भुरी रोग, पानाच्या खालच्या भागात येणारी बुरशी मुळे येणारे पिवळे डाग, टोमॅटो पिकामध्ये येणारा भुरी रोग, फळ कुजणे, मूळ कुजणे, कांदा पिकामध्ये येणारा करपा, भुरी, पर्पल ब्लॉच ऑफ ओनियन, मिरची पिकामधील काळे ठिपके, फळ कुजणे, तसेच बटाटा पिकामधील उशिरा व लवकर येणारा करपा, डाळिंबामधील तेल्या या रोगांमध्ये कॉपर ऑक्झीक्लोराइडची स्प्रेइंग केल्यास चांगले फायदे मिळतात। कॉपर ऑक्झीक्लोराइड खताबरोबर क्लोराइड जमिनीतील बुरशीचे प्रमाण कमी करते। आता आपण बघू कॉपर ऑक्झीक्लोराइड कशा प्रकारे कार्य करते। कॉपर ऑक्झीक्लोराइड हे क्युरेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह या दोन्ही स्टेजमध्ये काम करते। प्रिव्हेंटिव्ह म्हणजे कॉपर ऑक्झीक्लोराइडची फवारणी लवकर केल्यास ते बुरशीजन्य रोगांना येण्यापासून थांबवते व क्युरेटिव्ह म्हणजे बुरशी आल्यावर फवारल्यास कॉपर ऑक्झीक्लोराइडचे आयन रिलीज करून बुरशी कंट्रोल करते। कॉपर ऑक्झीक्लोराइड पानावर पडल्यानंतर कॉपर आयन रिलीज करून उष्णता वाढवते, बुरशीला मारते। आता आपण कॉपर ऑक्झीक्लोराइडचे प्रमाण किती आहे ते बघणार आहोत। कॉपर ऑक्झीक्लोराइडचे प्रमाण हे 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर इतके आहे। एकरी 200 लिटर पाण्यासाठी फवारणीसाठी 500 ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराइड आणि खतामधून देण्यासाठी 1 ते 1.5 किलो कॉपर ऑक्झीक्लोराइड वापरू शकता। आता आपण बघू कॉपर ऑक्झीक्लोराइड कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये वापरता येते। कॉपर ऑक्झीक्लोराइड हे ॲसिडिक असल्यामुळे ते फुटू शकते। तसेच कॉपर ऑक्झीक्लोराइड हे फॉस ग्रुपच्या कीटकनाशकांसोबत जसे की प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरिफॉस यासोबत वापरू नये। याचे कराटे व मार्शल या कीटकनाशकांसोबत एकदम चांगले रिझल्ट मिळतात। तसेच कॉपर ऑक्झीक्लोराइड स्ट्रेप्टोसायक्लिनबरोबर वापरल्यास बॅक्टेरियाजन्य रोगांना अधिक चांगल्या प्रकारे कंट्रोल करते। आता आपण बघू कॉपर ऑक्झीक्लोराइड हे कोणकोणत्या पिकांवर व कोणत्या वातावरणात वापरू नये। कॉपर ऑक्झीक्लोराइड हे कोणत्याही पिकांमध्ये फुलोरा अवस्था किंवा फुलकळी लागलेली असताना वापरू नये। कॉपर ऑक्झीक्लोराइड हे उष्णता निर्माण करते, त्यामुळे फुलगळ होऊ शकते। जास्त सूर्यप्रकाश असताना किंवा तापमान 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असताना कॉपर ऑक्झीक्लोराइडचा वापर टाळावा। जास्त टेम्परेचरमध्ये वापर केल्यास शेंडा जळणे, फुलगळ किंवा पानावर स्कॉर्चिंग येऊ शकते। कॉपर ऑक्झीक्लोराइड पावसाळ्यात किंवा थंड वातावरणात चांगले रिझल्ट देते। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा।